मनापासून स्वागत। काल एक सोशल मीडिया काही प्रिंट मीडियात एक बातमी आली बँकेच्या संदर्भात। सीबीआय काही लोकांची वेगळी हेडिंग होती, कोणाचा सीबीआयचा दणका, राजनतील अडचणीत आणतात। आणि पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत कोणाचीही एखादी नोटीस पण या ठिकाणी आलेली नाही। माझा तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या पत्रकार मित्र हात जोडून विनंती आहे की कुठल्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय आपण बातमी कुठली कृपया प्रसिद्ध करू। जे असेल 100% द्या। माझ्या बाबतीत असले अजिबात काही रिलेशन ठेवायची म्हणजे ह्या बाबतीत बातमी काय प्रश्न नाही, पण एखाद्या जे बातमी देतो त्याच्यात किती तथ्य आहे। मग आज गेल्या मार्च एप्रिल पासून मी केलेला पत्रावर नाबार्ड आहे, विभागीय सनिबंधक आहे, फायनान्स मिनिस्टर आहे, कमिशनर आहे, डीडीआर आहे, आयुक्त सहकार आहेत, वेगवेगळ्या त्या संस्था याच्या संदर्भातल्या सगळ्या ज्या आहेत त्यांच्याकडे आताचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ज्यावेळी हे स्वतः म्हणतात आपण बँकेचे बॉस, अशा आयुर्भावात ज्यावेळी ती बँक, मनीष दळवी, प्रमोद गावडे जी काही मंडळी बँक चालवतात त्या सगळ्यांनी संगनमताने काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे वेळोवेळी काढणारच आहे। त्याच्यासाठी जे मटेरियल सगळं आहे ह्याच्यात आणि मी माझ्या मनाची कुठलीही गोष्ट सांगत नाही। नाबार्डच्या आणि दोन्ही जे रिपोर्ट आहेत, ऑडिट रिपोर्ट आहेत, त्या ऑडिट रिपोर्टमध्ये आलेल्या गोष्टी आहेत, परंतु ह्या तुमच्यापर्यंत कधी पोहोचत नाही। आणि म्हणून आज मी काही गोष्टी फक्त आपल्या काना या माध्यमातून घालण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार। आता ज्या तक्रारी होत्या बँकेच्या, वारेमाप कर्जाचं वाटप करणं, कुठलीही त्याच्यासाठी ऑथेंटिकपणा आहे की हे न बघणं। उदाहरणार्थ एक द्यायचं झालं तर रॉकस्टार म्हणून कंपनी आहे मायनिंग मध्ये, जिथे मनीष दळवी पार्टनर होते। लोन द्यावं लागतं पार्टनर म्हणून, मग त्यांनी राजीनामा दिला आणि त्या कंपनीला 2 वेळेला प्रचंड करोड रुपये दिलेले आहेत। फक्त मी आज फिगर या ठिकाणी योग्य वेळी सांगणार, पण तरी पण म्हणजे माझी जी माहिती आहे, मला ज्या सोर्सने माहिती दिली आहे तिथे 15 ते 16 कोटी रुपये त्या कंपनीला वेगळ्या माध्यमातून दिलेले आहेत। जो राहुल पै म्हणून जो माणूस आहे, अध्यक्षांचा पीए असंच लोक सांगतात, मला माहित नाही, मी काय त्याला ओळखत नाही। त्याला 20,000 रुपये पगारावर मानधनावर आहे, त्याच्यावर 7.5 कोटी रुपये। मी त्याचे आयटी चेक केलं का, कशा माध्यमातून दिले। दुसरा एक कोणतरी भाजर म्हणाय, हिचे असेच पैसे 3-3, 4-4, कोण कधी 5 कोटी, कधी 7 कोटी, कधी 8 कोटी, असे वेगवेगळे पैसे या ठिकाणी दिले। साखर कारखान्यांना किमान 900 कोटी रुपये। आता ती यादी मी सगळी तपासून येईल माझ्याकडे, कुठले कारखाने आजारी आहेत, कुठले काय, शासनाचं धोरण जरी असलं तरी ते बघून द्यायचं असतं। कशा प्रकारे व्यवहार केले जातात, आज मला फक्त एकच गोष्ट आपल्या निदर्शनाला द्यायची आहे की ही जी जिल्हा बँक आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची, गोरगरिबांची बँक आहे। ही बँक काय धनधान्याची नाही। या बँकेत सर्वसामान्य जो तिथला शेतमजूर आहे, कामगार आहे, मच्छीमार आहे, अशा लोकांची बँक। याचे निर्माते आहेत आदरणीय कैलासवासी शिवराम आमचे जाधव साहेब, आमचे आदरणीय ढोलम साहेब यांनी हे सगळा पाया रचलेला आहे। आदरणीय राणेसाहेब पण, केशव राणेसाहेब पण होते, नंतर हे राणेसाहेब, सगळीच म्हणजे खरे फाउंडर त्याचे जर 2 मेंबर जर सांगितले
शिवरामभाऊ जाधव साहेब आणि ढोलम साहेब. आज नितीश राणेंनी किती सोसायट्या निर्माण केल्या, किती संस्था काढल्या, मनदेने किती संस्था काढल्या. आपण हा कधीतरी विचार केला पाहिजे ना. त्यांनी तयार केलेली, सगळ्यांना पोटाला चिमटा देऊन तयार केलेली बँक, आणि त्या बँकेत आम्ही स्वित्झर्लंडला दौरा काय, कोण, माझा पत्रकार मित्रांना पण माझी विनंती आहे, कोण विचारत पण नाही ना, आमचे विरोधक विचारत ना, पत्रकार आमचे मित्र विचारत नाही. 65 लाख रुपये ह्या गोरगरीब शेतकऱ्यांचे आज या दौऱ्यावर खर्च केलेले आहेत. 65 लाख रुपये. आज सगळ्यात कौतुक महाराष्ट्राचं होतं सहकार क्षेत्रात. जगभरातून लोक महाराष्ट्रात येतात अभ्यास करायला सहकार क्षेत्राचं, आणि आमचे लोक कुठे झाले, स्वित्झर्लंड. काय चाललंय नेमकं, म्हणजे गोरगरीब लोकांच्या पैशाचा कसा अपव्यय करतात. ही कधीतरी तुम्ही तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांकडे जाणार आहे की नाही, ही गोष्ट आपल्या नजरेत आणून द्यायची होती. अवस्था आहे, तिला करोड रुपये दिलेले आहेत. काय धोरण, आपल्या बँकेचे बायलॉज, आपण कारखान्याने ह्यांना पैसे देतो 100%, पण ते सुद्धा त्याचं वसुली प्रमाण काय आहे, आपला सिड्युलेशन काय आहे, आपण किती पैसे दिले पाहिजे, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या पाहिजे. आता उद्या माझ्यावर पैसे ना पैसे द्यायचे आहेत म्हणून ते पण मी सांगतो, आणि उद्या माझ्याला आली तर मग ह्याच्यातलं नाबार्डचं पुस्तक उघडलं. ही पहिल्या थरातली झाली. म्हणजे आता सांगतोय बघा, हे माझं कर्ज मंजुरीचं पत्र. कर्ज घेणं हे का पाप नाही आहे, व्यवसाय करणं हा काय कुठली गोष्ट चुकीची नाही आहे. माझी कर्जाची मुदत बघा, शेवटचा हप्ता 31/5/2023, 31/5/2023. म्हणजे 1 वर्षाला, पहिली 2 वर्ष कुठलंही इन्स्टॉलमेंट नव्हतं, फक्त इंटरेस्ट भरायचं, आणि हे 12 वर्षाचं कर्ज आहे. आणि ही जागा आज आहे तशीच आहे तिकडे मोर्चा मांडला. ती काय 900 आंब्याची कलम आहेत त्याच्यात. तशी आता हे बाकीचे सांगितले, राहुल पै सांगितले, महाजन सांगितले, तसे आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला नाही. कारण हे पैसे जे आपण देतो ते शेतकऱ्याला जागा घ्यायला, बागायती निर्माण करायला, त्यासाठी पैसे देतो. खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी नाही देत. त्यात एक मोठा डॉक्टर पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांच्या बऱ्याच गोष्टी येतील. मग ह्या पैशाचा अपव्यय जो चाललेला आहे, ही तक्रार मी या सगळ्या एजन्सीना केलेली आहे. एजन्सीची चौकशीची पत्र पण आलेली आहे, आणि पत्र आल्यानंतर मग ही जी नोटीस काढली. बरं, ह्याच्या संदर्भात कदाचित आपल्याला माहिती नसेल, पहिला अर्ज त्यांनी कणकोली पोलीस स्टेशनला 24/8/24 केला. मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असताना केला. 24/8/2024, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पक्षात असतानाच केला. दुसरा जो पोलीस स्टेशनला अर्ज केला, समज अरे बघा किती दिसत, 25 म्हटलंय, 7/25 वगैरे, 18/7/2025. तक्रार करणारा कोण, तर बँकेत शेवटी हे पगारी लोक आहेत. पण त्यांनी सुद्धा उद्या बँकेच्या सीओने कोणी ज्यावेळी बैठकीमध्ये आपण ठरवताना नेमकं काय चाललंय, बरं ह्या बैठकानंतर त्याच्या मागच्या बैठका कुठे होतात ते मी जागा सांगितली. हा कोणी केला होता, डोरलेकर म्हणून कोणते त्यांचा त्यांनी केलेला अर्ज. पण हा अर्ज नाही, ही पोलीस स्टेशनची समज आहे. पोलीस स्टेशनला या तक्रार दिल्या, तक्रारीची चौकशी त्यांनी केली. मी बक्षवटी, जर आपल्याकडे कसला हे नसलं तर दर नाही तर कशाला कोणाला घाबरण्याचं काय विषय, म्हटलं करा, काय कोणाला चौकशी करायची. पण हेतू पुरस्कार जर म्हटलं कुठल्या गोष्टी करत असाल
तर म्हटलं कोण ऐकणार नाही. मग म्हटलं माझ्या ह्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत, ज्या मी आतापर्यंत गप्प एवढ्यासाठीच होतो, ही जी बँक आहे ना, ही ह्या बँकेला काही त्रास होता का? म्हणजे बँकेत काही काळ मी स्वतःतलं नेतृत्व केलं. 7 वर्ष त्या बँकेत मी त्या ठिकाणी होतो. ती बँक वाढण्यासाठी प्रयत्न केले आणि आपल्या समोर आपल्याकडे आधी कोऑपरेटिव्ह सेक्टर काही नाही आहे. सगळ्यात मोठी बँक हेच कोऑपरेटिव्ह आमच्याकडचं आहे. बाकी आपल्याकडे कोऑपरेटिव्हला आपण एकत्र येत नाही. ही संस्था टिकली पाहिजे. आज तिथले कर्मचारी जे काही लोक असतील ते आपल्या या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि म्हणून ही बँक टिकली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून माझा प्रामाणिक प्रयत्न होता. मी या तक्रारी कुठला गेलो तर शिस्त, आर्थिक शिस्त लागावी. या तक्रारी प्रसिद्धीसाठी मी केलेल्या नव्हत्या कुठल्याही. तुम्ही मला प्रसिद्धी द्यावी, बँकेची बदनामी व्हावी, असा माझा मुळात हेतू नव्हताच आणि नाही पण. नाही या तक्रारी माझ्याकडे आजकालच्या नाही आहेत. या आता 22 पासून 22, 23, 24 आता 25 तारीख पुढे हे तक्रारी माझ्याकडे आताच्या नाही आणि याच्यात नोंदवलेल्या आहेत. तज्ञ संचालक घेताना कसा चुकीचा आहे ते याच्यात नोंदवलेलं आहे. तो मी पुढच्या प्रश्नामध्ये घेईन. याला उत्तर येऊ देत, मग पुढे मी येतो एक एक पान आपण उघडूया. या आज फक्त याच्यातली ही झलक आहे. मी एवढंच आपल्या या सगळ्या माध्यमातून सांगेन की मला सुद्धा अशी अनेक विभागीय सनेबंधक म्हणजे त्यांच्याकडे आपली जिल्हा बँक रजिस्ट्रेशन ज्याचं झालेलं आहे ती कोकण भवनला बसतात. त्यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे 1/4 त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे. चौकशी नेमली नाबार्डला गेली, त्याचं सुद्धा उत्तर आलेलं आहे. राजेंद्र दिल्ली जरा सिंधुदुर्ग खिलाफ शिकायत, पण मी पेपरला देत बसलो नाही. त्या बँकेच्या अधिकाऱ्याला समजलं म्हणजे बँकेचं हित कशात आहे. आज तुम्ही जे पगार घेता ना तिकडे, ती बँक आहे सर्वसामान्यांची म्हणून तुम्ही तितक्या मोठ्या हिमतीत घेतात. ते कोणी असू देत त्या सत्तेवर, त्याला सांगण्याची हिंमत तुमची पाहिजे कर्मचारी अधिकाऱ्यांची. उद्या कोणी सत्ता जरी बसला म्हणून काय चाललंय, काय हे केले ते याचा विचार तरी केला पाहिजे. आता याची पण दखल घ्यावून आलं नाबार्डकडून. नंतर भारत सरकार वित्त मंत्रालय ही पण आली. पण ह्या आताच्या नाही आहे. 5/4 मी पण प्रेस घेऊ शकलो असतो, पण मी नाही घेतली. म्हणजे एक गव्हर्नर आहे आणि एक फायनान्स मिनिस्टर आहे. हे मला उत्तर आहे ते अपर आयुक्त विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुण्याला आपले आयुक्त बसतात. श्री राजेंद्र माजी सदस्य विधान परिषद सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विविध मुद्दे उपस्थित केलेले आहेत. सदर मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच आपण केलेल्या कार्यवाहीवर अर्जदार व या कार्यालयास अवगत करावे. हे कधीचं पत्र आहे? 22 एप्रिल 2025. सोपाल सिंधवन जे डीडीआर होते त्यांनी काय केलं की सिंधुदुर्ग जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 यांना पत्र लिहिलं की सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य अध्यक्ष यांनी केले अवैध संशयास्पद कर्ज वितरणाची तक्रार. पण माझी माहिती अशी आहे की यांना बँकेतच घेतलं नाही. जे म्हणतात ना, शेवटी कुठल्याही मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राग द्वेष सगळा खेळायचा नसतोपर्यंत त्यांना आठवणच त्यांना लक्षातच येत नाही की आपण मंत्री आहोत किंवा काय आहोत. ते एखादा राग म्हणजे त्याला आयुष्यात न उठवायचं, आयुष्यात न संपवायचं इतकं सोपं नाही आहे. तर शेवटी सिंधू जिल्ह्यातली जनता, सिंधू जिल्ह्यातली ग्रामदेवता या सगळ्या आहेत ना, ते एवढ्या सगळ्या स्ट्रॉंग आहेत की ज्याने ज्याने अति केलं तिथं माती झालेली आहे. या सिंधुदुर्गात ज्याने अति केली त्यांची. म्हणजे माझी ह्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगणं, सत्ता कोणाची असू दे, इकडे पूर्वीपासून मी सगळे बघितले, सगळ्या पार्टीची सगळी मंडळी काम करत असताना मी बघितलेले आहे. कधी असा द्वेष कोणामध्ये नव्हता. आज मला सांगायला रत्नागिरीत कुठे आहे? रत्नागिरीत काहीच नाही. रायगडमध्ये एवढे टोकाचे विरोधक सुद्धा एकत्र येतात. पण इथे एखाद्याला संपवायचं, एखाद्याला टार्गेट करायचं, ह्या गोष्टी काय होईल शेवटी बघा. आपल्याला लढायचं आहे.
माणूस प्रत्येक जण काय कोण ताम्रपट घेऊन आलेला नाही का, एकदा एक दिवस कधीतरी मारायचा. त्यामुळे कोण मंत्री आहे कोण पालकमंत्री याच्याशी काय देणं घेणं. आमचा विषय इथल्या सर्वसामान्य शेतकरी बँकेच्या संदर्भातला विषय आहे. ही बँक टिकली पाहिजे. मी तुम्हाला एवढंच हे तुम्हाला इथे सगळे कागद दाखवतोय त्याचं कारण एवढंच आहे, या तक्रारी केल्यानंतर त्याची चौकशी समिती पण नेमल्या गेल्या, पण आम्ही पेपरमध्ये कधी नाही दिल्या, कधीच नाही दिल्या. पण तुम्ही ही तुमची पालकमंत्री असताना सुद्धा पोलीस ऐकत नाहीत. पोलिसांनी योग्य भूमिका घेतली. मी SP असतील, इथल्या कोकण विभागाचे आमचे IG साहेब असतील, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी सगळ्याची चौकशी केली त्यांच्या अधिकाऱ्यांनी, आणि त्यांनी कोणाच्या अधिकाराला बळी पडून नाही, कसं कसं कोणाकोणाला तिथं बोलून घ्यायचं सगळं मला माहिती आहे. पण शेवटी आज मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण धन्यवाद देईन, कारण शेवटी कसं आहे की यावेळी अशा प्रकारचं काम करत असताना खोटं काम करायचं नाही हे त्या लोकांनी ठरवलं, आणि म्हणून या गोष्टीने म्हणून मग काय केलं गेलं, मग ही तुमची अँटी करप्शन ब्युरो, CBI इकडे करा ना. मी त्यांचं याच्या निमित्ताने त्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करेन, कारण माझं एक पत्र जो राहिला होता ह्यांना करायचा, तो ह्या निमित्ताने मला त्यांनी स्वतः बँकेचे जे डोरलेकर आहेत, जे पालकमंत्री मार्गदर्शन काम करतात, तर त्यांच्या दृष्टिकोनातून मला आता हे नवीन हे मिळालं आहे. CBI शाखा अँटी करप्शनच्या पत्रासंदर्भात त्यांना पत्रव्यवहार करायचं, आणि ती पत्र माझी तयार झाली आता आज उद्या जाते. त्याच्यामुळे माझी म्हणणं चौकशी व्हायलाच पाहिजे. CBIने करू दे आणि कोणी करू देत, ज्याही माणूस कुठल्याच गोष्टीला जे घाबरत नाही ना, घाबरत नाही म्हणजे काय, खोटच काय केलं नाही, उलट खोटं कुठं झालेलं आहे. किती लोकांनी जागा घेतल्या परप्रांतीयांनी आपल्या जिल्ह्यात, काढा माहिती दोडामार्गपासून, त्यांना फायनान्स कोणी केलेला आहे, या बँकेचा उद्देश काय आहे, तो सुद्धा उद्देश पाहिजे असेल तर तो पण माझ्याकडे आहे. इथे बँकेची उपविधी आहे, कर्ज कोणाला द्यायचं तो पण ते पण पुस्तक याच्यात आहे. बँक कर्ज कोणाला देते, कर्जाचं धोरण भाजच्या UP वाल्यांसाठी नाही, लखनौवाल्यांसाठी नाही, दिल्लीवाल्यांसाठी नाही. आज मी ते फक्त नावं घेणार नाही, पण ती घेणार. कोणाला सासुलीला किती दिले, पिंगोळीला किती दिले, सगळे आकडे आहेत. आता काही लोकांनी काय केलं, ज्या तक्रारी सुरू झाल्या, काही लोकांनी मार्चमध्ये पैसे भरले, काही लोकांनी त्याच्या आधी पैसे भरले, पण मला एका गोष्टीचं समाधान आहे. पण ह्या निमित्ताने माझ्या तक्रारीमुळे काही प्रमाणात तरी का होईना, पण बँकेचे जे काय घोडं सुटलेलं होतं, कोणाला पैसे आता काय व्यवहार करून द्यायचे मला माहित नाही, काय त्याच्या मागचं काय धोरण त्यांचं होतं, ह्याला व्यवसाय म्हणणार, ह्याला धंदा म्हणणार. त्याच्यामुळे हे सगळे जे पैसे आहेत, माझं तुमच्या माध्यम मागणी आहे की या डिपार्टमेंटने काय केलं नाही तर मी हायकोर्टात जाणार, तयारी आहे त्याच्यासाठी. कारण मला माहिती आहे की काही लोक कसे आहेत की DDR असू दे, जॉईंट डायरेक्टर असू देत, AR असू देत, हे सगळे लोक दबलेले आहेत. कोण त्यांना फोन करतो सगळं माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे मी आता त्या गोष्टीवर जास्त काय करणार, पण शेवटी हे प्रेशर खाली ह्या लोकांनी खरं म्हणजे ऍक्शन घ्यायला पाहिजे, ती ऍक्शन मी घेतली नाही. आणि म्हणून मला या सगळ्या प्रकरणं सगळी घेऊन, म्हणजे ही फक्त ही आज नुसतं ट्रेलर दाखवतो, सगळं तुमच्याकडे दिलं नाही. त्यामुळे ही सगळी जी आहे तर ही माननीय उच्च न्यायालय, आता बरं झालं जवळच्या जवळ कोल्हापूर, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊ आणि शेवटी दाद इथल्या शेतकऱ्यांसाठी जे काही इथे गैरव्यवहार चालले. दुसरी गोष्ट बघा, शिवराम भाऊ गोलाम अपवाद सोडले तर 2008 पासून एखादंच वर्ष मिळायचं इथे चेअरमन. आज एकच चेअरमन 4 वर्ष खुर्चीला चिकटून आहे. कारण काय, हे कारण हे आहे, कारण जे आहे ना, मला माहिती आहे
मला अजून एका दुसरी ह्या सगळ्या संदर्भात नोटीस येणार मला माहिती आहे, येऊ दे ना. मी बँकेचे पैसे थकवण्यासाठी घेतलेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळे शेतकरी सर्वसामान्य लोक बँकेचं रिपेमेंट अगदी व्यवस्थित करतात. ह्या लोकांनी माझ्या बाबतीत काय झालेलं आहे की मी जो इंटरेस्ट भरायला पाहिजे तो याच्या वेळी आपली बँक आमची बँक म्हणून काही अंशी त्याच्यात ज्या इन्स्टॉलमेंट द्यायला पाहिजे होती ती एक दोन अडीच दोन चुकले असतील मला माहित नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी ती संधी साधून बरं एकाच वेळी 100 एकाच वेळी 91 सहकार कोर्टात 91 खाली जावा. ते झाल्यानंतर परत आम्ही त्याच्यात दाद मागितली. मुंबईत अपिलंट कोर्ट होतं तिकडे, मग अपिलंट कोर्टाचा निर्णय माझ्या बाजून झाला म्हणून परत मग हायकोर्टात जात. बरं पैसे भरत असताना 2033 असताना आज मी किमान 9,22,00,000 रुपयाचं रिपेमेंट झालेलं आहे माझ्याकडून. माझ्या नावावर आता खेळतात कसे सगळे वकील बिकील माझ्या नावावर पैसे, कारण काय अकाउंट आहे, नियम आहे. अकाउंटाकडे 101चा वकील वेगळा, 91चा वकील वेगळा, हायकोर्टचा वकील वेगळा, हरकत नाही काय करू देत. पण आज हे सगळे 9,51,25,000 रुपये आजच्या तारखेपर्यंत भरलेले. जे भरायचे ते भरायचेच आहे, प्रश्नच नाही आहे. त्यामुळे ते पैसे कुठलंच कधी कोणाला कर्ज कधी चुकलेलं नाही आहे, ते भरायचेच असतात. पण इथे न्याय कसा नाही. आम्हाला कोविड नव्हता म्हणजे ते त्याच्यात उल्लेख करून कोविडमुळे यांना 2 वर्षाची पुढची मुदतवाढ द्यावी. त्यामुळे हे सगळे प्रकार माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनात जर समजा याचा निर्णय आता जो त्यांनी दिलाय त्याप्रमाणे पहिल्यांदा आपण ह्या सीबीआय शाखा अँटी करप्शन सीबीआय युनिटला पाठवू, पण नाही दिला निर्णय तर आपण उच्च न्यायालयात या संदर्भात जाऊ आणि जी चौकशी जी कणकवली पोलीस स्टेशनला याच्यापूर्वी तक्रारी दिलेल्या होत्या त्या तक्रारी निकाली काढल्यामुळे पुन्हा ह्यांनी ही तक्रार त्या ठिकाणी दिली. आपण काही लोकांनी भाऊ केला, काही लोक कार्यकर्ते घाबरले, फोन अरे काय नाही म्हटलं बाबा हे आता सवय ठेवायला पाहिजे. राजकारणात म्हटलं अशा गोष्टी चालतच जाणार आहेत. काय फक्त एकच आहे की माझी एक विनंती असणार आहे की जिल्हा बँकेच्या इतिहासातली पहिली केस असेल. जिल्हा बँकेच्या इतिहासात एकाच माणसाला किती त्रास द्यायचा द्या, मला काय फरक नाही पडला. अजून केवढ्या घालायच्या तेवढ्या घाला, जेवढ्या केसी घालायच्या तेवढ्या घाला, काय प्रॉब्लेम नाही. पण सर्वसामान्य लोकांची बँक आहे लक्षात ठेवा. तुमच्या घरची बँक नाही कोणाच्या, ना मनीदाराच्या घरची नाही, ना पालक मंत्र्यांची आहे. ही बँक आहे ना सर्वसामान्य इथल्या शेतकऱ्यांची आहे. हे फक्त ध्यानात ठेवा. त्यामुळे सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला योग्य वेळी योग्य याची सगळी उत्तर या ठिकाणी मिळतील. माझी आपल्या माध्यमाला पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कुठलीही बातमी देताना आपण फक्त विचार करून विचारून तुमचा अधिकार आहे, फक्त खात्री करून. काय नेमकं आता मी ह्या तुम्हाला कणकवलीच्या बातम्या दिल्या नाहीत, मला बँकेची बदनामी नको आहे. मी बँकेचा विचार करतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतला योग्य वेळी योग्य सगळी नावानिशी कुठल्या मीटिंगमध्ये काय ठरलं, कारण हे सगळं संचालक मंडळाला बऱ्याचशा काही संचालकांना मान्य नाही, काही अधिकाऱ्यांना मान्य नाही, काही अधिकारी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेण्याच्या तयारीत आहेत. कारण हे कर ते कर असं त्यांनाही त्रास आहे. त्याच्यामुळे पैसे येतात ते लोक विचार करतात की बाबा जर 400 इतकं पेमेंट आपल्याकडे आलेलं असेल, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे इंटरेस्ट 4.5-5 कोटी रुपये इंटरेस्ट भरला आहे. त्यामुळे काय फुकट काय कोण हे करत नाही. शेवटी व्यवसाय आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की इथे काय कोण करायला देत नाही म्हणून आपल्याकडे कॉर्पोरेट क्षेत्र वाढत नाही. मी त्या ह्याच्यावर आनंदाच्यावर दुसरी प्रेस घेईन, तिथं सुद्धा हेच होते आमदार महोदय नितेश राणे विरोध करणार त्यावेळी.
त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत, कॅल्क्युलेबल पण काही विषय आहेत ते काढू आपण योग्य वेळी. पण असं काय होणार नाही, काही फरक पडणार नाही. या सगळ्या गोष्टीची सवय इतक्या 40 वर्षात सगळे इतके राजकारण बघितले, त्यामुळे काय फरक पडणार नाही. अजून कुठली चौकशी करायची असेल तर करा. पण मी आता अजूनपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही सांगितलेलं नव्हतं, माननीय उपमुख्यमंत्री या संदर्भात काही दिलेलं नव्हतं. पण ह्या आठवड्याभरात हे सगळे पेपर जे आहेत त्यातले काही कॉपी जिथं काय चाललंय की लोकांची बँक वाचवा, म्हणजे जे योग्य असेल ते योग्य करा, चुकीचं असेल तिथं तुम्ही लक्ष घाला, एवढी विनंती मी इथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी करणार. म्हणजे चुकीचे व्यवहार घडू नये म्हणून. बघ, जर त्यांनी दिलेलं व्यवस्थित असेल तर आमची काय अडचणच नाही. नाबार्डच्या रिपोर्टमध्ये बघा, बाकी सगळं बघा. बरं, हे पेपर मी तयार केलेले नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा योग्य तो निर्णय घ्यावा, अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्री असतील आणि या सगळ्यांना मी या ठिकाणी करणार. धन्यवाद. अर्जात असं आहे की मुलाखत म्हणजे मुलाखती घ्यायचं. काय ते मुलाखती घ्यायच्या? आता सरकारी भरत्या कशा होत्या, ज्याला जास्त मार्क तो त्याचा नंबर लागतो. ते गौडमंगाल काय ते माझ्याकडे माहिती आल्याशिवाय बोलणार नाही. मी ती माहिती कलेक्ट करतोय. पण मला जे समजलं ते असं की त्याच्या संदर्भात किती लोकांना इलेक्शनच्या काळात तुला नोकरी, तुझ्या घराला नोकरी, तुझ्या घराला नोकरी, हा मग ह्या पक्षाचं काम करतो. तुम्ही आता पुण्यात बघितलंय परवा, एक फक्त विषय विसरलो मी, जो तुम्ही सगळ्यांनी लिहिलात, कदाचित तुम्हाला आठवत नसेल. ह्याच जागेच्या व्यवहारासंदर्भात दाबोळी वेंगुर्ला बाहेरची माणसं जाऊन मारामारी, पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. त्याच्यात हा महाजन नावाचा जो कोण माणूस आहे तो पण आरोपी आहे. आणि ती जागा राहुल पैने त्या तो कोण ठक्कर फक्कर कोण आहे त्याला ती दिलेली आहे. आता किती रुपये दिले तर ती हैराण एवढी काय, तर त्याच्यात तो गुन्हा रजिस्टर आहे. ही माहिती घ्या. लोकांना कशी त्रास दिला जातो आणि याचे सूत्रधार कोण, आका कोण तुमच्या भाषेत नवीन याच्यात, ह्या सगळ्या आकाची चौकशी व्हावी, ह्या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी. आणि आधी हे बघा, मी हे बोलण्याची गरजच नाही, तुम्हीच लिहिलात. येत्या बरोबर वैभव नाईक आमच्या आणि माझ्या मते उपरकर त्या ह्याच्यात गेले होते तिकडे वेंगुर्ला दाबोळी. आणि त्याच्यापेक्षा पुढची गंमत, याच्यातल्या काही जागा आहेत, ह्या जागा रिसर्चच्या परवानगी म्हणजे महाराष्ट्र टेनन्सी ऍक्ट रेग्युलेशन अँड लँड ऍक्ट, रिसर्चची महसूलची परवानगी घेऊन कंपनीचे नाव घेतलेले आणि त्या कंपनीची मुदत पण संपली. त्यांनी एकदा परवानगी अशी घेतली तर 5 वर्षातच त्यांनी तिथं काहीतरी व्यवसाय आपला सुरू करायचा आहे. आणि 5 वर्षात नाही केलं तर परत 5 वर्षात कलेक्टरकडे रेडी रेकॉर्डचे निम्मे पैसे भरून रेग्युलर करून आणि 5 वर्ष वर्षानुवर्ष त्याच्यात सुद्धा बँकेने पैसे दिलेले आहेत अशा लोकांना. पण त्याच्यातली ही तुझी ही जागा आहे, ही दाबोळी, ही शेतकऱ्यांना परत मिळू शकते. दाबोळीच्या नंतर अजून एक जागा तशीच आहे वेंगुर्ला तालुक्यात, तिची पण मी त्याच्यात तर एवढी गंमत आहे, त्या 2 जागांमध्ये इंडस्ट्री डिपार्टमेंटचा तिकडून घेतली. आम्ही इंडस्ट्री उभी करणार, टुरिझम डिपार्टमेंटचं करणार की आम्ही इथे गोल्ड टू करणार म्हणून, त्यामुळे स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली. जेवढे जेवढे सरकारी बेनिफिट घेतले, ट्रेसेसची परवानगी घेतली आणि ती जागा आता 3 लोकांकडून फिरून 4थ्या माणसाकडे परत 5व्या माणसाकडे गेली. आता ते सुद्धा तक्रार घेत आणि त्याला सुद्धा बँकेने पैसे दिले, त्याला दिलेत, दाबोळीत दिलेत. ते बऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. ते सगळेजण काही समोर फक्त भीतीने संचालक काही जण बसतात, तर ते बरोबर नंतर बरोबर सांगतात काय करायचं, बँक वाचवा बँक वाचवा, तेच म्हणतात. त्यामुळे माझं म्हणणं एकच आहे, माझ्या कोणाशी दुश्मनी नाही, माझं कोणाशी वाईट नाही. माझी ही गोरगरिबांची शेतकऱ्यांची बँक टिकली पाहिजे
एवढा त्याच्यातला माझा आग्रह आहे. बाकी कोणाला काय विचारायचं असलं तर विचारा. तर जय महाराष्ट्र. परंतु देताच येत नाही ना. माझं म्हणणं, तुम्हाला माझी विनंती आहे. ते काय सांगतात, इथे माहितीचा अधिकार लागू नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती नाही मिळणार. त्या माहिती कशी मिळवायची ते मी सांगतो तुम्हाला. त्यामुळे जे लोक, कोण जैन आणि कोण काय बरीच बाबा नाव आहे, ती नावं पण येत नाही रे. सुंदरियाल, जैन, कंसल, अशा अनेक हे जी नावं आहेत ना, त्यांची माहिती जरा व्यवस्थित सगळी आहे, पण योग्य वेळी ती देणार. सगळे जे पेपर आहेत ना, हे सगळे बाहेरचे लोक आहेत ना, दिल्ली, लखनौ, इथे येऊन जागा कसे घेतले गेले, बँकेचे पैसे दिले गेले कसे, आणि मग बँकेचे परत फौजदारी राजेंद्र दाखल करणार ठराव. अरे कर, एक नाही 10 फौजदारी कर, काय फरक नाही पडत मला. 10 फौजदारी कर. तुम्ही विचार करून घ्या बा, ते बँकेचे पेपर बाहेर, कारण हे लोकांना मला फक्त प्रेशर खाली अधिकारी कर्मचारी, आणि माझी इतर जे विरोधी संचालक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही लक्ष घाला. तर डोळे झाकून करायचं काय नाही, तुमच्या समोर येतात कोणाला पैसे द्यायचे आहेत ते. समजा अशा गोष्टीत विरोध केला तर तुम्हाला कोण मारणार आहे? बाजूलाच पोलीस स्टेशन, एसपी बाजूलाच बसतात. त्यामुळे आज जे काही गोष्टी तुम्ही विचारताय त्या बऱ्याच गोष्टी, त्याच्याशिवाय त्या बाहेरच्या माणसाला पैसे कोण देत नाहीत, आणि त्याचे एजंट कोण आहेत, ही दलाली कोण करतं, हे पैसे कुठे जातात, या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे. सगळ्याची. हे कोणी द्यायला सांगितले काय, ह्याची चौकशी करून योग्य ते शासन याला व्हायला पाहिजे आणि बँक टिकली पाहिजे. एवढाच विषय.